हिंगोली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला गळती लागलेली आहे। हिंगोली विधानसभेत काँग्रेसचं 3 वेळा नेतृत्व केलेले माजी आमदार काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरच एका दिवसामध्ये महाविकास आघाडीच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दिलीप चव्हाण यांनीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे कुठेतरी हिंगोली विधानसभेमध्ये जे आहेत ते महाविकास आघाडीला गळती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले पूर्वी काँग्रेसचे माजी आमदार असलेले आता शिंदे शिवसेनेत असलेले भाऊराव पाटील गोरेगावकर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। खरं तर आपण बघितलं की 2024च्या विधानसभेमध्ये तुम्हाला काँग्रेसनं तिकीट नाकारलं, तेव्हापासून तुम्ही डिस्टर्ब होतात। शेवटी तुम्ही निर्णय घेतला, अपक्ष उभं होतात विधानसभेत, चांगले मतं पडले पण पराभव झाला। पण आज तुम्ही आता 2 दिवसापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि प्रवेश केला। काय पुढची भूमिका? 2014ची निवडणूक संपल्यानंतर काँग्रेस अंतर्गत मला विरोध त्या ठिकाणी सुरू झाला आणि बरेचसे कार्यक्रम माझे काँग्रेसचे कार्यक्रम जरी असतील तर त्या ठिकाणी मला डावलल्या जायचं। इतकंच नाही, प्रदेशला सुद्धा माहिती आहे की जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्या ठिकाणी कोणत्याच बॅनर पोस्टरवर त्या ठिकाणी माझे फोटो नसायचे। इतकंच नाही, ज्यांना दुसऱ्या पक्षातून हिंगोलीमध्ये प्रवेश दिला तेव्हासुद्धा त्या प्रवेशाच्या वेळेसुद्धा मला या ठिकाणी बोलवण्यात आले नाही। पण त्यांनासुद्धा पर्याय नव्हता माझ्याशिवाय, कारण 1999ला या जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेना 2च पक्ष होते। काँग्रेस संपलेली होती। काँग्रेसचे पुन्हा 99ला 2 तुकडे झाले, राष्ट्रवादी पक्ष निर्माण झाला आणि या जिल्ह्यावर भाजप सेनेचं वर्चस्व असताना मी या ठिकाणी पुन्हा काँग्रेस उभी केली आणि उभीच केली नाही की इथे एक इतिहास घडवला की कधी नाही ते या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हापासून निवडणुका या ठिकाणी सुरू झाल्यात संयुक्त महाराष्ट्रामध्ये, तेव्हापासून काँग्रेसला एकदा आमदार झाल्यावर दुसऱ्यांदा आमदार व्हायचा नाही। अशा कठीण परिस्थितीमध्ये मी एकदा नाही, 2दा नाही, 3दा आमदार झालो आणि 3दा आमदार झाल्यानंतर माझी खच्चीकरण करण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आणि यावेळेस 2024ला त्यांनी कळसच केला म्हटलं तर वावगं ठरणार नाही की हिंगोली जिल्ह्यातच काँग्रेसचं एकही तिकीट त्यांनी घेतलं नाही। मग तेच जर हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस ठेवू इच्छित नाही काँग्रेस, मग तिथं राहायचं कशाला, म्हणून या ठिकाणी मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला। काय व्हिजन आहे, कुठल्या आश्वासनावरती गेलात तुम्ही, काय नेमकं आता मग शिंदे शिवसेनेत? आश्वासन वगैरे काय कुठल्या प्रकारचं मी घेतलेलं नाही। कार्यकर्त्याच्या निवडणुका आता लागल्यात। मागच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद या निवडणुकीमध्ये माझा मतदारसंघ असून 16 तिकिटापैकी फक्त 6 तिकीटं मला देण्यात आले आणि बाकी तिकीटं दुसऱ्यांनीच त्या ठिकाणी घेतले। त्यावेळेसुद्धा माझे 6 पैकी 4 निवडून आले आणि 10 पैकी त्यांचे 12 पैकी एकही निवडून आले नाही। असं या मतदारसंघात ह्या घटना घडत राहिल्या आणि आता कुठेतरी कार्यकर्त्याला न्याय मिळावा। आता विधानसभेची निवडणूक 29ला आहे। आता सध्या मला कुणीकडे जायची त्याप्रमाणे गरज पण नव्हती, पण कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत, शेनगाव ह्या निवडणुका लढण्याकरता या ठिकाणी कोणत्या तरी पक्षाच्या पाठीमागं आपण कार्यकर्त्याच्या पाठीमागं पक्ष उभा राहायला पाहिजे आणि या दृष्टिकोनातून हा प्रवेश या ठिकाणी घेतला। काँग्रेसमध्ये मी कार्यकर्त्याला न्याय देऊ शकलो नसतो, म्हणून हा निर्णय मला या ठिकाणी घ्यावा लागला। खरं तर भाऊ, तुम्ही काँग्रेसच्या विचारावर कालपर्यंत काम केलेलं आहे। काँग्रेसची विचारसरणी थोडी वेगळी होती आणि आता हे शिवसेनेची विचारसरणी एवढी आहे, हे सगळं तुम्हाला ताळमेळ जमल का? आता राजकारण म्हटलं की जसं असेल तसं त्याप्रमाणे वागणं लागते आणि म्हणून निश्चितपणे शिवसेना असो, अजून कोणता पक्ष असो, त्या स्टाईलनंच आम्ही त्याला इथून पुढं नक्की शिवसेना स्टाईलनं सगळ्याला उत्तर देण्याचं काम निश्चितपणे जे काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे शिवसेनेमध्ये आले ते निश्चितपणे करतील याचं मला खात्री आहे। किती जिल्हा परिषद सदस्य, किती नगरपालिकातून बरेच काही तुमच्यासोबत आलेले आहेत, काय संख्या कशी आहे सगळी? सगळे जवळजवळ 10-12 सभापती मी माझ्या कार्यकाळात केले होते। ते सगळे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, मार्केट कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, हे सर्वांनी या ठिकाणी आपल्या काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। लवकरच आम्ही या ठिकाणी एकनाथदादा शिंदे यांचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत, मोठी सभा या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या सभामध्ये राहिलेले पूर्ण जण त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि ते पूर्ण काँग्रेसचेच असतील।
खरं तर शिवसेनेमध्ये जे आहेत ते मोठ्या संख्येत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासह माजी आमदार भाऊराव पाटील यांनी गोरेगावकर यांनी जे आहेत ते प्रवेश केलेला आहे आणि 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं कळस गाठला की मला तिकीट नाकारलं आणि मला पोस्टरवरल्या फोटोवरही डावण्यात होतं. कुठंतरी काँग्रेसवर नाराजी दाखवत जे आहेत ते भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.